नमस्कार. पावसाळा चालू झाला की वेगवेगळे विचार मनात घोंगावतात आणि मग निसर्गाशी एकरूप होऊन आपण निसर्गाशी वेगवेगळ्या गोष्टी बोलू लागतो. या निसर्गाकडे पाहिलं की बऱ्याच गोष्टी आपणाला शिकायला मिळतात. निसर्गामध्ये जगायचं कसं, स्थिर राहायचं कसं, तडजोड कशी करायची, अशा कित्येक गोष्टी निसर्ग आपल्याला आयुष्याबाबत सांगत असतो. फक्त त्याकडे पाहण्याची दृष्टी हवी आणि याच दृष्टीवर आधारित तडजोड ही एक कविता आज मी तुमच्यासमोर सादर करते. कवितेचं नाव आहे तडजोड. आपण आपसुकच ओढलं जातो. आपण आपसुकच ओढलं जातो पावसात, थंडीत, उन्हात, भिजलेल्या, हुडहुडीत, करपलेल्या जगात. आपण आपसुकच ओढलं जातो पावसात, थंडीत, उन्हात, भिजलेल्या, हुडहुडीत, करपलेल्या जगात. नको असतो आपणाला ऋतूंचा मारवा. नको असतो आपणाला ऋतूंचा मारवा, नक्षत्रांनी भरलेला वातावरणातील बहावा. नको असतो आपणाला ऋतूंचा मारवा, नक्षत्रांनी भरलेला वातावरणातील बहावा. तरी पानं, फुलं, मुळं खोड. तरी पानं, फुलं, मुळं खोड या अवयवांनी झाड वाढेल गोड. तरी पानं, फुलं, मुळं खोड या अवयवांनी झाड वाढेल गोड. विचारतं कोणी त्याला मर्जीनी ओढ. विचारतं कुणी त्याला मर्जीनी ओढ. लादलेल्या जीवनाशी करतो की नाही तडजोड. लादलेल्या जीवनाशी करतो की नाही तडजोड. असं झाड हे निसर्गातील एक असं ठिकाण की ज्याच्याकडं पाहून आपल्याला आयुष्यातील बऱ्याच गोष्टी, बरेच ऋतू, बराच निसर्ग आणि आयुष्याचं मर्म शिकवून जातो. म्हणून आपणाला असं वाटतं की त्याला त्याचं स्वतःचं आयुष्य नसतंच मुळी. त्याला आयुष्यामध्ये किती तडजोड करायला लागते आणि तरीही तो नेहमी स्थितप्रज्ञ राहून सगळ्या गोष्टी, आपलं कार्य तो चोख पार पाडत असतो. मग अशी तडजोड आपणाला करता आली पाहिजे. आयुष्य हे एक तडजोडींनी घडलेलं एक सुंदर असं मर्म आहे आणि ते मर्म आपण सर्वांनी स्वीकारायला हवं. हेच आपल्याला झाडाकडं पाहून तडजोड या कवितेतून सांगण्याचा मी एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. तरी तुम्हाला आजची माझी ही रचना कशी वाटली हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अंतरंगासोबत. तोपर्यंत धन्यवाद.